सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामुळे उन्हाळ्यामुळे जे आहे ते कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये आहोत। यामध्ये जे आहे ते यंदा ही उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे उजनी जलाशयामध्ये जे आहे ते आजची पाणी पातळी जी आहे ते वजा 17.17% एवढा झाला असून दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत जे आहे ते याच काळामध्ये वजा 21.43% या पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा धरणाची स्थिती साधारण 4% बरी असल्याचं चित्र समोर येत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमुळे जे आहे ते यंदा दिलासा देखील असल्याचं पाहायला मिळतं। गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे ते वजा 21.43% इतके जी होती ती या तुलनेत जे आहे ते यंदा धरणामध्ये सुमारे 2.25 TMC पाणी जास्त असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे तीव्र उन्हाळ्यातही गेल्या वर्षीपेक्षा काहीसा दिलासा पाहायला मिळतोय। यामध्ये जे आहे ते उजनी धरणामधून जो आहे तो सध्या कडाका वाढल्यानं पाण्याचा जो आहे तो बाष्पीभवन देखील होताना पाहायला मिळते। तब्बल दिवसभरामध्ये 7.55 मिलीमीटर म्हणजेच 1.4 दलगमी पाणी जे आहे ते बाष्पीभवनामुळे उडून गेलं आहे। तसेच मुख्य कालवा जो आहे तो त्यातून 1934 क्युसेकनं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू असून बोगद्यामधून जो आहे ते 100 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे। उजनी धरण वजा पातळीत गेले असले तरी मुख्य कालव्यातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी 1934 क्युसेकनं विसर्ग सुरू ठेवण्यात आला असून आगामी काळात पावसाचे वेध असले तरी मान्सून सक्रिय होईपर्यंत पाण्याच्या नियोजन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। कॅमेरामन ओम मोठेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, उजनी, सोलापूर।